महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाशी निगडीत जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या मागणी पत्रावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली महत्त्वपूर्ण बैठक। MIDC आणि PMRDA यांच्याशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न आणि विकास कामांबाबत खालील मुद्द्यांवर चर्चा। चाकण औद्योगिक वसाहत क्षेत्रातील पायाभूत सुविधा, प्रलंबित कामांची स्थिती, स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि उपाययोजना, कंपन्या नोंद नसल्याची माहिती आणि त्यावर कोणती कारवाई केली, ग्रामपंचायतीच्या विविध सेवेकरता शासकीय भूखंड उपलब्ध करून देणे आदी विषयांवर जिल्हा परिषद कार्यालयात बैठक। सावरदरी, वासुली, म्हाळुंगे इंगळे, खराबवाडी, नाणेकरवाडी, निघोजे, मोई, कुरळी, चिमळी, वराळे, आंबेठाण, बांबुली, खालुंबरे, मेदनकरवाडी आणि बिरदवडी गावच्या समस्यांवर मंथन। शासनाचा आदेश न मानणाऱ्या शासनाचा आदेश न मानणाऱ्या गोरगरिबांना न्याय गोरगरिबांना न्याय शासनाचा आदेश न मानणाऱ्या गोरगरिबांना न्याय। महसूल विभागाशी निगडीत विविध विषयांबाबत चालढकल होत असल्याच्या निषेधार्थ खेड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांचे धरणे आंदोलन। चांडोली गट नंबर 126 प्रकरणी अहवालाची प्रत आंदोलकांना सुपूर्द। 2 दिवसात निर्णयाची दिली ग्वाही। महसूल विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात आंदोलन। सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित। या आंदोलनात भाजप उपाध्यक्ष दिलीप माशेरे, जवळके खुर्दचे माजी सरपंच सुभाष बोराडे, कनरसरच्या सरपंच सुनीता केदारी, सामाजिक कार्यकर्ते कांतीराम बोराडे, सायगाव सोसायटी चेअरमन सुदाम बोरकर, मधुकर बोरकर, तुकाराम दौंडकर आदींची उपस्थिती। आळंदी नगर परिषद अग्निशमन दलात नव्याने गुरखा प्रकारातील अग्निशमन वाहन दाखल। मजबूत बांधणी आणि कठीण परिस्थितीतही कार्यक्षमतेने काम करण्याची क्षमता असलेले हे वाहन अरुंद रस्ते, ग्रामीण भाग तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोहोचण्यासाठी ठरणार उपयुक्त। या वाहनामध्ये अग्निशमन कार्यासाठी आवश्यक पाणी साठवणूक व्यवस्था, पंप प्रणाली तसेच विविध बचाव आणि नियंत्रणासाठी लागणारी उपकरणे उपलब्ध असून आग, अपघात किंवा अन्य आपत्तीच्या प्रसंगी जलद प्रतिसाद देणे शक्य होणार। आळंदी परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत अधिक तत्पर आणि प्रभावी सेवा मिळणार असून या वाहनाच्या समावेशामुळे अग्निशमन विभागाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार। आळंदी येथील PCMC बस स्थानकात PMP बसच्या मागील चाकाखाली सापडून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू। आळंदी बस स्थानकात सोमवारी दुपारी 2:30च्या सुमारास अपघाताची घटना। अपघातानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी केले घोषित। अपघाती मृत्यूच्या घटनेनंतर बस स्थानक इंद्रायणी नदी पलीकडे हलवण्याच्या मागणीने पुन्हा धरला जोर। प्रशासनाच्या निर्णयाकडे आळंदीकरांसह भाविक प्रवाशांचं लक्ष। इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या दोंदे गावातील 24 वर्षाच्या तरुणानं मृत्यूला कवटाळलं। आदित्य अशोक कोहिनकर याने घरात गळफास लावून आयुष्य संपवलं। आदित्यच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट। दोंदे पंचक्रोशीत हळहळ। कोहिनकर कुटुंबियांवर शोककळा।